जेव्हा इथे आलो तेव्हा बघितलं की आदिवासी बांधवांपासून म्हणजे एकदम अजिबात कातकरी बांधवांपासून आदिवासी बांधव, मग पारसी लोक, मुस्लिम लोक, आपले मराठी लोक वेगवेगळे राहतात आणि इतकं छान इथे वातावरण आहे की माझ्या फॅमिलीला पण मी बोलवलं आहे इतकं गणेशोत्सव बघायला. आपण सगळे मिळून आणि प्रशासनाचा पूर्ण सहभाग आणि सपोर्ट तुम्हाला राहील. आपण सगळे चांगला गणेशोत्सव घडवू. जर तुम्हाला काही अडचणी असतील आणि जसं त्या मुलाने सांगितलं किंवा अजून काही लोकांनी प्रश्न उपस्थित केले की काही जे नकोशे प्रकार आहेत ते पण नेहमी ते घडत असतात, त्याच्याबद्दल पण माझं तुम्हाला आव्हान आहे की तुम्हाला जे काही बरं वाटत नाही किंवा जे काही चेंजेस करून पाहिजे ते कांचे मॅडमकडे किंवा माझ्याकडे किंवा इतर अधिकाऱ्यांकडे पहिले विषय घेऊन या. आपण त्याच्यावर चर्चा करू, दुसऱ्या पक्षांना बोलू, पण काय त्याच्यावर तोडगा काढता येईल, कसा मार्ग काढता येईल त्याच्याबद्दल चर्चा करू. मग शेवटी जर काहीच होत नाही तर मग आपण जे लॉचा फोर्स आहे त्याचा वापर करून सगळं पीसफुली आणि बरोबर कायदेशीररित्या होईल ते आपण एन्शोर करून घेऊ. याच्या व्यतिरिक्त म्हणजे जे 2-3 विषय आता एक पुरांचा, एक खड्ड्यांचा आणि एक विजेचा, हे 3 विषय मुख्य मी ऐकले सगळ्यांकडून. याच्या व्यतिरिक्त जर कोणते विषय आहेत तर आता आपल्याकडे 5-7 मिनिटं आहेत. ॲडिशनल SP नरळे साहेब पण आपल्याला जॉईन करतील, ते पण सूचना देतील. तोपर्यंत जर अजून काही कोणाला प्रश्न विचारायचे आहेत तर ते विचारू शकतात. ठीक आहे, मग